भंडारा शहर की खराब सड़कों और बड़े बड़े गड्ढों को लेकर लोगों की परेशानियां बढ़ती ही जा रही है। लगातार बारिश के बाद हालात और भी ज्यादा खराब हो गए हैं। इस मुद्दे पर शिंदे शिवसेना के विधायक नरेंद्र भोंडेकर ने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के अधिकारियों के खिलाफ प्रदर्शन किया और सख्त चेतावनी दी। नमस्कार, मैं पूजा विश्वेकर और आप देख रहे हैं NTV 24 न्यूज। भंडारा शहर में लगातार बारिश के बाद कई सड़कों पर बड़े बड़े गड्ढे बन गए हैं। इन गड्ढों की वजह से कई छोटे मोटे हादसे भी हो चुके हैं और लोग घायल भी हुए हैं। शहर के खाम तालाब चौक से गुजरने वाले राष्ट्रीय राजमार्ग की खराब हालत को लेकर शिंदे शिवसेना के विधायक नरेंद्र भोंडेकर ने शिव सैनिकों के साथ प्रदर्शन किया। उन्होंने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के अधिकारियों को जल्द गड्ढे भरने की चेतावनी दी। विधायक ने कहा कि अगर तुरंत काम शुरू नहीं हुआ तो रास्ता जाम आंदोलन किया जाएगा। उन्होंने अधिकारियों और जनप्रतिनिधियों की कार्यशैली पर भी सवाल उठाए। भंडारा से राकेश श्याम कुंवर की रिपोर्ट। आणि सांगितलं की काल एक जोडपं लहान बाळाला घेऊन जात असताना ह्या गड्ड्यामधून ते पडलं आणि खाली पडलं आणि तो थोडक्यासाठी ते तिघजण वाचलेत. त्यात ते काल तिघेचे तिघे गेले असते. 7 ते 8 वर्षापासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे आणि या राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे ह्या रस्त्याचा जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्गाची आहे. या राष्ट्रीय महामार्गावरती नियंत्रण ह्या भागाच्या खासदारांचं असतं, परंतु दुर्दैवी आहे की ना अधिकारी लक्ष घेत ना लोकप्रतिनिधी खासदार लक्ष देत. आम्ही स्टेटच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला याच्यावर काम करायचं आहे, तर ते म्हणतात की आम्हाला याच्याकडून एनओसी लागेल. परंतु ह्या सगळ्या एनओसी मध्ये वेळ लागेल, करायला वेळ लागेल, पण या भागाच्या खासदारांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलं टाईट करून जर हा रस्ता रिपेअर केला असता तर अनेक जे लोक दगावले ते दगावले नसते. परंतु हे दुर्दैवी आहे की लोकप्रतिनिधीने अधिकारी लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागतो. मी ह्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं, ठणकावून सांगितलं, शिव्या दिल्यात ते माझ्यावरती गुन्हा दाखल करतील तरी चालेल, परंतु ह्या रस्ता रिपेअर केला नाही, आज 24 तासामध्ये रिपेअर केला नाही, तो 24 तासानंतर मोठं आम्ही आंदोलन करू आणि ह्या भंडाऱ्याच्या लोकांना जो वेदना होते त्या वेदनापासून दूर करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू.